नमस्कार विद्यार्थ्यांनो. मुंबई उच्च न्यायालय भरती परीक्षेच्या या विशेष सत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी तुमचा मार्गदर्शक. आज आपण सामान्य ज्ञानाच्या जीके संभाव्य प्रश्नपत्रिकेचा सराव करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. विद्यार्थ्यांनो, आज आपण 50 गुणांच्या संभाव्य प्रश्नपत्रिकेतील काही अत्यंत महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न खास करून हायकोर्ट भरतीसाठी डिझाईन केलेले आहेत. नीट लक्ष द्या आणि महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करून घ्या. चला, पहिला प्रश्न इतिहासावर आधारित आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? याचं उत्तर आहे सर मॅथ्यू रिचर्ड सॉस. हे ब्रिटिश काळात म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचे पहिले न्यायाधीश होते. इथे एक एक्झाम टिप लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये पहिले न्यायाधीश आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्यायाधीश यात गोंधळ करू नका. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा मुंबई महानगर प्रदेश MMR अंतर्गत येत नाही? ऑप्शन आहेत: 1 मुंबई शहर, 2 सिंधुदुर्ग, 3 मुंबई उपनगर, 4 पालघर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 सिंधुदुर्ग. तसेच मित्रांनो, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाबद्दल महत्त्वाची माहिती घेऊया. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना 26 जानेवारी 1975 ला झाला आणि याची स्थापना MMRDA अधिनियम 1974 नुसार करण्यात आलेला आहे आणि याचे प्रमुख असतात नगर विकास मंत्री आणि याची रचना 17 सदस्यीय असते. त्यानंतर मित्रांनो, याचे कार्यक्षेत्र आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे आणि पालघर. हे त्याचे कार्यक्षेत्र आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणकोणत्या राज्यांना लागू आहे? बऱ्याच मुलांना वाटतं की फक्त महाराष्ट्र, पण तसं नाहीये. याचं उत्तर आहे महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली आणि दमण दीव. टिप: परीक्षेत तुम्हाला फसवण्यासाठी फक्त महाराष्ट्र आणि गोवा असा पर्याय दिला जातो, पण केंद्रशासित प्रदेश विसरायचे नाहीत. राज्यघटनेचा हा प्रश्न वारंवार येतो. कनिष्ठ न्यायालयावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार हायकोर्टाला कोणत्या कलमानुसार मिळतो? उत्तर आहे कलम 235, आर्टिकल 235. या कलमानुसार हायकोर्ट आपल्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा न्यायालयांवर प्रशासकीय देखरेख ठेवते. हे कलम हायकोर्टाच्या प्रशासकीय अधिकारासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. पुढील प्रश्न. आता पाहूया मुंबई हायकोर्टाची रचना. मुंबई उच्च न्यायालयात एकूण मंजूर न्यायाधीशांची संख्या किती आहे? सध्या ही संख्या 94 इतकी आहे. यात कायमस्वरूपी आणि अतिरिक्त म्हणजे ॲडिशनल अशा दोन्ही न्यायाधीशांचा समावेश होतो. पण लक्षात ठेवा, ही संख्या वेळोवेळी बदलू शकते, त्यामुळे परीक्षेला जाण्यापूर्वी अपडेटेड आकडा नक्की तपासा. पुढील प्रश्न. स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश. मघाशी आपण ब्रिटिश काळातील पाहिले. आता सांगा, स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणजे मुंबई उच्च न्यायालय कोण होते? उत्तर आहे न्यायमूर्ती MC छागला. 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला होता. हा प्रश्न ऐतिहासिक व्यक्तिमत्वांवर वारंवार विचारला जातो, त्यामुळे हे नाव पाठच करून ठेवा. पुढील प्रश्न आहे, मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांच्या माता कोण होत्या? खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. 1 जिजाबाई, 2 म्हाळसाबाई, 3 बाईजाबाई, 4 गोपिकाबाई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जिजाबाई. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पॉलिटीचा आहे. कलम 72 नुसार दयेचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती कोणत्याही गुन्ह्यासाठी शिक्षा झालेल्या व्यक्तीची शिक्षा माफ करू शकतात, अगदी फाशीची शिक्षा सुद्धा. अभ्यासासाठी टिप: राष्ट्रपतींचा अधिकार म्हणजे कलम 72 आणि राज्यपालांचा दयेचा अधिकार म्हणजे कलम 161 यांचा तुलनात्मक अभ्यास नक्की करा. पुढील प्रश्न आहे. भूगोलाकडे वळूया. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? अगदी बरोबर. उत्तर आहे आंबोली. हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून सह्याद्रीच्या रांगेत येते. याला महाराष्ट्राचे चेरापुंजी असेही म्हणतात. हे नाव अनेकदा सरळ सेवेला विचारले जाते. पुढील प्रश्न आहे,
पर्यटनावर आधारित प्रश्न. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी रांजण खळगे आढळतात? उत्तर आहे निघोज. हे पारनेर तालुक्यात कुकडी नदीच्या पात्रात नैसर्गिकरित्या तयार झाले आहेत. लक्षात ठेवा, जिल्ह्याचे नाव आता अहिल्यानगर आहे, यावर लक्ष केंद्रित करा. आजचा शेवटचा प्रश्न आहे, भारतामध्ये कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरत नाही? पर्यायात बनारस असेल तर ते उत्तर असेल. कुंभमेळा फक्त 4 ठिकाणी भरतो: नाशिक, हरिद्वार, उज्जैन आणि प्रयागराज. लक्षात असू द्या. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा दर 12 वर्षांनी येतो आणि पुढचा मेळा 2027 मध्ये होणार आहे. विद्यार्थ्यांनो, आशा आहे की हे प्रश्न तुम्हाला नीट समजले असतील. पुढील भागात आपण उरलेले प्रश्न पाहूया. तुम्हाला या लेक्चरच्या PDF नोट्स हव्या आहेत का?